पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हो मी घेते काळजी सासूबाईंची, तुम्ही शंतनूची काळजी घ्या। नाही ऑब्विसली आता रात्री प्रवास करायचाच नसतो ना, मी का भांडीन सासूबाईंची? हे बघा आम्ही दोघीच घरात होत ना, कुचकटपणे का असे ना पण कोणाशी तरी बोलता यायला हवं ना घरात। हो काय माहिती कुठेतरी गेल्यात आता, सांगून नाही गेल्या। हा थांबा थांबा, बरोबर हजेरी लावते त्यांची। का इतर वेळी माझी घेतात ना हजेरी तशीच। हो ठीक आहे, अच्छा कळवा। हो बाय। सावधान, खबरदार खबरदार। हो दार लावून ही खबर ऐकली तरी चालेल, पण आधी दार लावून घ्या। आपल्या परिसरातील सुनांसाठी खुश खबर, पण सासूवांसाठी सावधानतेचा इशारा। सासूच्या छळाला कंटाळून, होय सासूच्या छळाला कंटाळून डोक्यात केमिकल लोचा झालेल्या आणि त्या केमिकल लोचाला भरती आल्याने सासूचा खून करून इस्पितळात भरती झालेल्या सुनबाई आता इस्पितळातून झाल्या आहेत फरार। सासूचा खून केला? होय होय होय, खून, सासूचा खून। अरे बोल ना, पुढे बोल। सासूने छळले म्हणून डोक्यात केमिकल लोचा झालेल्या या सुनेने तब्बल 3.5 सासूवांना आजपर्यंत यमसदनी पाठवले आहे। 3.5? जी हाँ, सही सुना आपने, 3.5। 3 फुल 1 हाफ मर्डर, आणि मर्डर सुद्धा अतिशय निर्घुण पद्धतीने। गुदगुल्या करून संपवते ही बाई। 2-3 सासवांचे मृतदेह हे असे दिसले आहेत हसऱ्या अवस्थेत। त्यामुळे सासवांनो सतर्क रहा आणि या बाईपासून दूर रहा। आणि ही बाई दिसली तर खाली दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क करा। त्याआधी नीट निरखून पहा हा चेहरा। सासवांनो, या बाईच्या गुदगुल्या कधीही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात। आले आले, बापरे आले। किती वेळ? ओ सासूबाई काय आहे, किती वाजले? हे काय वेळ आहे का घरी यायची? बघा किती वाजले, बघा हे काय काय अर्थ आहे? तुम्हाला माहितीये ना आपण दोघीच जणी घरात आहोत, कोणी नाहीये दुसरं। कुठे गेला होतात? अगं मी मैत्रिणींबरोबर नव्हते का गेले कॉफी प्यायला मग? आणि अगं काय सांगू तुला, तिथे सगळ्या जणी आपल्या सुनांच्या कुचाळग्या करत होत्या। आता कुचाळग्या म्हणजे काय ग, चुका सांगत होत्या, दुसरं काय। आणि तुझं महात्म्य सांगायचं म्हणजे काय चारोळीमध्ये होतं का? बडबड बडबड मीच एकटी करत होते। मग काय तुझ्याबद्दल अजून सांगायचं म्हणलं ना तर पहाट झाली असती, म्हणून थोडक्यात आवरलं आणि आले। सासूबाई मी काय एवढी वाईट नाहीये, माझ्यापेक्षा वाईट सून असतात गुदगुल्या करणारे, आणि मला काय दरवाजात तुमच्याशी भांडायची इच्छा नाहीये। अगं तू तर एका पायावर तयार असतेस भांडायला, आणि आज भांडायचं नाही? पण मला सांगा, तुम्ही काय लंगडी घालत आलात का घरी? एवढा वेळ का लावलात यायला? अगं नाही, कॉफी पिऊन मी हॉटेलच्या बाहेर पडले आणि एक बाई दिसली ग मला, बिचारी रडत होती, म्हणून जाऊन तिला विचारलं तर तिची आणि तिच्या सासूची चुकामुक झाली होती। आणि तिची सासू ना काहीतरी पिसाळलेली होती म्हणे। अगं तिला एकटीला सोडून निघून गेली, बदलापूरला राहते ती। मग म्हटलं बिचारी एकटी कुठे राहणार ना, मग तिची विचारपूस केली आणि तिला म्हटलं चल आता आमच्या घरी, आज रात्रभर आमच्याकडे राहा आणि उद्या सगळे उजाडताच जातो। म्हणून तिला मी माझ्या बरोबर घेऊन आले। थांब हाक मारते तिला, अंजली, ए अंजली, ये बाळा ये। ये बाळा ये। बेदरले ग बिचारी, मग म्हणलं राहा आमच्या बरोबर आणि उद्या सकाळी जा। हा
ही माझी सून. हो सासूबाई, तुम्ही असं कुठल्याही अनोळखी बाईला घरात राहायला कसं आणू शकता? तुम्हाला माहिती तरी का ती कोण आहे? डेंजर बाई आहे ती, डेंजर. सगळ्या सासवांचा कर्दन काळ आहे ती. तुम्हाला कळणार पण नाही, पण मध्यरात्री तुमच्या नरडीचा घोट घेईल. काही काय का बडबडतेस? किती सालस आहे, किती गोड आहे तिचा चेहरा. चेहऱ्यावर काय जात आहे सासूबाई? चेहरा तर तुमचा पण गोड आहे, पण स्वभावाचं काय कराल? तुझा स्वभाव आणि चेहरा दोन्ही कल्याणच आहे. मग मी जेव्हा लग्न करून आले नवीन नवीन, तेव्हा सुरुवातीचा महिना दीड महिना आमची सुनबाई सुंदर आहे, आमची सुनबाई सुंदर आहे असं का म्हणत होता? मी लहान होते ना तेव्हा आमच्या शेजारची एक माकड पाहिलं होतं, त्याचं नाव सुंदर होतं. सासूबाई इनफ. ए आवाज खाली. सासू आहे मी तुझी. ए तुम्ही भांडताय का? छे छे. आवाज खाली. ए असं धमकावताय का तिला? छे छे, काही काय. आणि आमचं जाऊ दे ग, तुला झोप येत नाहीये का बाळा? मी झोप घ्यायला नाही, झोप द्यायला आले तुला. तुला? अहो जाऊ वरनं एकदम तुला? हो, कारण तू सुनेचा छळ करतेस. छे. सुनेला छळणार, ती हसून हसून मरणार. नको 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 नको. ए, मला गुदगुल्या. सुनेला देईल त्रास, ती सासू होईल खलास. सासूबाई, सासूबाई. हे कोण आहे? कोण झोपलंय? सासूबाई, सासूबाई. कोण आहे कोण आहे कोण आहे? काय ग, कशाला ओरडतेस तू? झोपेत भांडतेस का माझ्या बरोबर तू? ए काय आहे? मी जिवंत आहात ना? वा, स्वप्नात खपोळीच वाटतं मला तू. काय सूनबाई मिळालीये मला. स्वप्न सुद्धा कशी दैद आणि हिंसक बघतेस ग तू. सासूबाई ओरडू नका, ओरडू नका प्लीज. ओरडू नका का, ओरडू नका. एक तर त्या बाईला बघून चक्करून पडलीस तू. कसं बस तुला इथे आणून टाकलं आम्ही. नाही नाही, तर डाएट फॅट अगदी बोलत असतेस, पण वजन काही कमी नाहीये तुझं. आम्हाला दोघींना डोंगर उचलल्यासारखं वाटलं. कसं बस उचलून आम्ही इथे तुला ठेवलं. सासूबाई, ती बाई, ती बाई, ती बाई माझ्या खोलीत झोपलीये शांतपणे. तिची काळजी करू नकोस तू. आणि काय ग, कधी सासूची इतकी प्रेमाने काळजी केलीयस का? इतकी चांगली सासू मिळालीये, पण जरा इतकं तरी कौतुक आहे का तुला? नाही 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 नाही, तुला ना तिच्या सासवेसारखी सासू मिळायला पाहिजे, मग कळलं असतं तुला. तिच्या सासूने कसं बदलापूरवरनं मुंबईला आणून टाकलं, तसं तुला ना मुंबईवरनं बदलापूरला टाकायला पाहिजे, म्हणजे तुला कळेल सासू म्हणजे काय असतं ते. इतकं का ओरडताय तिला? काही काळ वेळ आहे की नाही? अगं अगं अगं, ए तुला माझ्या खोलीत झोपायला सांगितलं होतं ना, तू इथे काय करतेस? अगं बाई, अगं सुरा कशाला घेऊन आलीस? आणि मला भूक लागली होती. भुकेमुळे झोप येत नव्हती, आणि झोप येत नसल्यामुळे अजून भूक लागत होती. मग मी उठले. अगं बाळा, पण झोपलीच नाही तर उठलीस कशी? जागी जागीच उठले. मग फ्रीज उघडला तर त्यात ऍपल दिसलं. ऍपल खाल्लं तर नवरा ओरडेल. का? तो डॉक्टर आहे ना. हे फालतू विनोदाच्या खोलात न शिरताना काय ते नीट सांग, काय झालं ते. मग हे ऍपल खाल्लं. खा खा ऍपल खा ना तुम्ही, ऍपल खाऊ दे. मी काय म्हणते, ते ना ते सुरा आणलाय कापायला, पण तरी कारण त्या सूर्याला धारच नाहीये. थांबा अंजू, मी तुला छानपैकी धारदार सुरा आणून देते. धारदार कसला आणून त्या सुरा नको, धारदार वगैरे काही नको. अंजली ताई, अंजू ताई, तुम्ही एक काम करा,
तुम्ही जा ना सासूबाईंच्या खोलीत जा, शांतपणे ऍपल खा, झोपा. झोप नाही येते, खूप एकटं वाटतंय. आय गो, मग तू इथे झोपतेस का माझ्या सुनेजवळ? इथे झोप. अगो काय झालेत का घाबरायला? अशी काय तू करतेस? अगं अंजू, ही ना एक नंबरची घाबरट आहे माझी सून. उंदीर दिसला मारा बोंबा, पाल दिसली मारा बोंबा. सून दिसली मारा बोंबा, असं करता ना तुम्ही? तुम्ही कंटाळलात सुनेला? हो, छळ करता का काय तिचा? छळते ना, बेकार छळते माझ्या सुनेला. सोडते की काय मी तिला अशी? खमकी सासू आहे मी, खमकी. हा, खरंच माझी सासू खूप चांगली आहे, खूप प्रेमळ आहे, सालस आहे आणि खूप चांगली आहे खरंच. काय ग, ताप बीप आलाय का? परत डोकं बिकं दुखायला लागलं का तुझं? काहीतरीच काय बडबडतीस तू माझ्याबद्दल? नाही नाही, मी हिला खूप छळते. उगीच नाही सकाळी सकाळी येऊन तुम्हाला दारावर टक 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 करत उठवत. उगीच नाही मी तुला इतकी सगळी कामं सांगत आणि त्यातल्या सगळ्या चुका काढत बसत. मी खूप छळते हिला, खूप त्रास देते मी माझ्या सुनेला. जोक करतायत त्या, मी सिरियसली सांगते, ह्या बेस्ट आहे, बेस्ट सासू. अगं काय झालंय काय तुला? अशी का बडबडतेस तू? डोकं फिरलं या बाईचं, एकदम डोकं फिरलंय कम्प्लीट. शॉक दिला ना की येईल डोकं ठिकाणावर. स्टेज 1ची केस दिसतीये डोकं फिरल्याची. तुला ह्यातलं कळतं? हो, डोक्यात केमिकल लोचा असलेल्या लोकांमध्येच काम करते ना मी. बाप रे, म्हणजे तू पण डॉक्टर आहेस? काय हुशार आहेस ग तू. हुशार कसली? चल चल चल, आपण दोघी गप्पा मारूया. मी तुला सगळं काही सांगते. आपण गप्पा मारत बसलो ना की तुला छान जुजुग येईल. हा, मग मी तुला काहीतरी खाऊ पण देते. हा, चल चल चल, माझ्या सुनेबद्दल सगळ्या काही कागाळ्या करते मी तुला. काय काळजी करू नको. चल चल चल. चला निवांतपणे झोपूया, म्हणजे मला माझं पण काम सुरळीतपणे एकांतात करता येईल. नका जाऊ, नका जाऊ सासूबाई, कर्माने जाल जाल, कर्माने जाल. खूपच वैतागलात का तुम्ही सुनेला? नाही, वैताग असं नाही, म्हणजे इतकी काय वाईट गैगुजरी नाही माझी सून. पण सून म्हटलं की कुठल्याही सासूला चार कुरबुरी कराव्याच लागतात तिच्याबद्दल. म्हणजे असा निसर्ग नियम आहे ना. सासूबाई, सासूबाई दार उघडा. झोप तुझी तूच. नाही सासूबाई, दार उघडा आत्ताच्या आत्ता. मी येणार नाही बाळू, झोपू दे मला. आणि उद्या सकाळी सगळी कामं झाली ना की उठवायला ये मला. सासूबाई दार उघडा. हो, सून एवढी दार ठोठावते, उघडा ना दार. काही नको, तिला वाटत असेल मी सगळ्या कागाळ्या सांगते तुला तिच्याबद्दल, म्हणून मांजरी सारखी घुटमळत असेल बाहेर म्याव म्याव करत. सासूबाई दार उघडा. ऐकणार नाही तशी. थांबाले काय? सासूबाई माझ्या खोलीत या. तुला काय वाटतंय तुझ्याबद्दल चुगल्या करते मी? हो सासूबाई, तुम्हाला माहिती का तुमच्या खोलीत जी बाई आहे जिला तुम्ही आणलंय ना, ती कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे मी? नाही नीट बोल. खूपच आगाऊ आहे तुमची सून. तोंडावर दार लावा. सासूबाई थांबा थांबा, दार लावू नका, बाकी काही करा, मी जाते पण दार लावू नका प्लीज प्लीज प्लीज. चला सासूबाई झोपूया. हो हो, झोपूया. दोघी सेम घोरतायत, म्हणजे एका एअरपोर्ट वरती सेम कंपनीची 2 विमानं टेक ऑफ साठी तयार असल्यासारख्या झोपल्या त्या. त्यातलं माझं विमान कुठलं आहे? बक्कड बक्कड बंबे बो सासूबाई, 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 ही बाई तुमच्या बाजूला जी झोपली आहे ना, ती खुनी आहे, खुनी. रात्री तुमच्या नरडीचा घोट घेईल. उठा. बघा तिचा व्हिडिओ पण आलाय. हा बघा, बघा व्हिडिओ. ती उठेल बाई. बघा. फोटो का बदलत नाही थे? सॉरी, किती जुना फोटो आहे हा. चूक झाली. हे बघ, गपचूप जाऊन झोपायचं, नाही तर सासूबाईंच्या आधी तुझा नंबर लावेल. सॉरी 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 सॉरी.
एक काम करते, सासूबाईंना हा व्हिडिओ पाठवते. म्हणजे त्या बघतील आणि त्यांना कळेल की वस्तुस्थिती काय आहे. सासूबाई नका करू. बघा ना मेसेज. का बघत नाहीयेत? सायलेंटवर केलाय की काय फोन? सासूबाई असं नका करू, झोपू नका तुम्ही, नाही तर तुम्ही आज काय आमच्या झोप आलते न घोरता. नाही, सासूबाईंना काही व्हायला नको. हा, एक काम करते, मी या हेल्पलाईनवर फोन करते. हाँ, हेलो हेलो. हिंदी में बात करने के लिए 1 दबाएं. मराठीत बोलण्यासाठी 2 दाबा. हॅलो. हो हो, जरा ते 1-2 नंबरच दाबत राहिलो तर तोपर्यंत ती सून सगळ्या सासवांचे खून करून टाकेल ना. मग बोला ना पटकन. हा हॅलो, ऐका तिची तुमची जी केमिकल लोच्यावाली बाई आहे ना, हा ती सिरियल किलर, ती बाई खून करते ती. हा, तिचं काय? ती आमच्या घरात आली आहे, आमच्या घरात आहे ती. प्लीज तिला पकडा. तुम्ही ज्या मोबाईलवर फोन केलाय ना, तो मोबाईल मीच चोरलाय. काय पावडट ते हेल्पलाईन वाले. यांनी नंबर द्यायच्या आधी चेक नाही करायचं का? ते तरी काय करणार ना, आम्हाला ट्रीटमेंट देता देता त्यांना लागण झाली असेल. माझ्या सासूला सोडा प्लीज. नाही सोडणार. 1 नंबरची खष्ट सासू आहे तुझी. आज ती मरणार. सासूचा खून करून इस्पितळात भरती झालेल्या सुनबाई आता इस्पितळातून झाल्या आहेत फरार. अरे बापरे. होय होय होय, खून सासूचा. अरे बापरे, हिला मी घरी आणलंय. हे बघ, विचार कर. सासू नसेल तर या घरची महाराणी होशील तू. मला नाही व्हायचं या घरची महाराणी, मला सासू हवी आहे. सासू हवी आहे? हो. कुणाला हवी असते सासू? संसारात लुडबुड नुसती. मला हवी आहे ग सासू माझी. का हवी आहे तुला सासू? मला सासू आवडत नाही. तुम्हाला नाही आवडत सासू, पण मला मात्र आवडते. हे बघ, खूप पापड लाटल्यानंतर सासू गेम करायला सापडते. त्यामुळे नीट विचार कर. तू नाही म्हणतेस. सासू म्हणजे नुसता छळ ग. सासू म्हणजे उगाच कामाची घाई. नाही, सासू म्हणजे गोड रुसवा. सासू म्हणजेच आई. सासू मूड खराब करते. सासू म्हणजे भांडण उगाच. सासू घेते सांभाळून सगळं. सासूमुळेच सासर सुखात. सासू करते भुणभुण. सासू लेक्चर देत राहते. कौतुक जरी करत नसली ना तरी पंखाखाली घेत राहते. सासू म्हणजे नुसता वैताग. सासू केली पाहिजे खलास. सासू नसली ना तर आयुष्य होईल भकास. विचार कर एकदा पुन्हा. नसेल सासू तर लाईफ होईल ढासू. सासू सुनेचं नातं म्हणजे डोळ्यात आसू पण चेहऱ्यावर हसू. भास्कर, मी मारणार आहे तुझ्या सासूला. त्यापेक्षा मला मार. ए सासूबाई, तू मला मार. सासूबाई काय बोलताय? मला काय मार? माझं चालू आहे ना डील मला मारायचा. थांबा जरा. तू गप्प बस. अगं माझं आयुष्य जगून झालंय आता. तुला उभं आयुष्य पडलंय. सासूबाई तुम्ही थांबा जरा. माझं डील चाललंय ना अंजली बरोबर. नाही ग, तू मला मार. तू सासवांना मारतेस की नाही, मग मला मार. मी सासू आहे की नाही हिची, हे बघ. तुझी चेन ब्रेक करू नकोस. हो, कसली चेन? काही काय बोलताय? थांबा जरा. नाही ग, तू मला मार. मी देते जीव असं म्हटलं ना, मग शांत हो की जरा. सासूबाई तुम्ही गप्प बसा. माझा आणि अंजलीचा डील चाललाय ना. तू मला गप्प बसवतेस? मला? मग काय तुम्ही मला गप्प बसवणार? हो. ए, काय चाललंय काय तुमचं? जीव देताना एकमेकांची भांडताय. हीच तर खरी गंमत आहे सासू आणि सुनेच्या नात्याची. अगं सासू ही आईसारखी असते, कळलं ना. आणि जिला हे नातं कळतं ना, तिचा संसार सुखी संसार होतो. तिचं घर अबाधित राहतं. पण हेच तुला कळलं नाही, त्यामुळे तुझ्या घराची, तुझ्या संसाराची वाताहत झाली. मी चुकले. हा, मला माफ करा.
अगं माफी माझी नको मागूस, तुझ्या सासूची माग. पण ती गेली ना आता. अंजली ताई तू एक काम कर, तू ना ते केमिकल लोच्याचा काहीतरी इलाज कर, औषध घे छान आणि छान संसार कर. तीच तुझ्या सासूला श्रद्धांजली असेल. माझ्या सासूबाईंचं नाव श्रद्धा होतं. अरे बापरे. अंजली आणि श्रद्धा किती छान कॉम्बिनेशन होतं ना. तुम्ही ना, मी तुम्हाला नंबर देते, त्या नंबरवर फोन करा, मला घ्यायला माणसं येतील. कर 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 करते. कर. हा नंबर सांग, नंबर सांग. नंबर सांग. मी बोलते. हॅलो. हा 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 ज्या अंजलीला तुम्ही शोधताय ना ती आमच्या बरोबर आहे बरं का. हो या हो. लोकेशन ना, हो माझी सून तुम्हाला लोकेशन पाठवेल. का मी कशाला, तुम्ही पाठवा ना. मला नाही जमत ना. बाकी सगळ्या गोष्टी तर जमतात ना सासूबाई. पण तुला ते सांगते ना लोकेशन पाठव म्हणून. हो हे बरं आहे तुमचं, तुमच्यामुळे सगळा घोळ झाला, सगळं तुम्हीच केलं, सगळे तुम्हीच गाणं. अरे बिचारी रडत होती, मग तिला एकटीला ठेवून द्यायचं का असं. आणि आता सुधारली ना ती,